वेलकम विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या 10वी इंग्लिशच्या या तासिकेमध्ये. आज आपण 1.4 बी स्मार्ट या लेसनला आपण सुरुवात करूया. यशस्वी बना. आपल्या या पाठाचं नाव आहे बी स्मार्ट. इन दिस लेसन वी आर गोइंग टू स्टडी हाऊ वी शुड बी स्मार्ट अँड हाऊ वी शुड अर्न सक्सेस. The secrets of earning success is given in this lesson. आपण चिटचॅट ॲक्टिव्हिटीने सुरुवात करूया मित्रांनो. प्लॅनिंग युअर करिअर इज नॉट अन इझी टास्क. इथे टास्क म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. कशाला टास्क म्हटलेलं आहे? प्लॅनिंग युअर करिअर. आपल्याला जे करिअर निवडायचं आहे ते करिअर निवडणं हे अत्यंत महत्त्वाचं असं काम असतं. टास्क एक कामगिरी असते, एक मिशन असतं. बट वी कॅन रिड्यूस द डिस्ट्रेस बाय मेकिंग अ प्रॉपर चॉईस. आणि करिअर निवडताना नेहमी आपली चॉईस कशी असली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो? प्रॉपर असली पाहिजे. जर आपली प्रॉपर चॉईस असेल करिअर निवडताना तर मग आपण डिस्ट्रेस जो आहे, नंतर येणारी निराशा जी असते ती आपण कशी करू शकतो? ती आपण रिड्यूस करू शकतो, कमी करू शकतो. आणि म्हणून म्हटलेलं आहे की प्लॅनिंग युअर करिअर इज नॉट ॲन इझी टास्क. प्लॅनिंग युअर करिअर इज अ हार्ड टास्क. कठीण कामगिरी येते, कारण भविष्यात आपल्याला काय बनायचं आहे हेच आपल्याला आपल्या शालेय जीवनामध्ये जाणून घ्यायचं असतं. 10वीपर्यंतचा अभ्यासक्रम आपण जो शिकतो, जे आत्मसात करतो सगळं, ते शिकत असताना आपल्याला एक गोष्ट स्वतःला जाणून घ्यायची असते, ती म्हणजे आपला स्वतःचा इंटरेस्ट कशात आहे. ज्या गोष्टीमध्ये आपला इंटरेस्ट असेल त्यामध्ये आपण पुढे शिक्षण घेतलं तर मग आपल्याला निराशा जी आहे ती आपल्या पदरी पडत नाही आणि आपण यशस्वी होतो. आणि यशस्वी कसं व्हायचं आहे हेच आपल्याला या पाठामध्ये जाणून घ्यायचं आहे. इफ वी डू व्हॉट वी लव्ह टू डू, द जर्नी बिकम्स स्मूथ अँड लीड्स टू सक्सेस. इफ वी डू व्हॉट वी लव्ह टू डू. आपण जर अशा क्षेत्रात पुढे गेलो की जे क्षेत्र आपल्याला आवडतं तर मग आपल्याला यश हे कसं मिळतं? सहजतेने मिळतं. आपण सहज यशस्वी होतो. आता इथे एक डायग्राम आपल्याला दाखवलेली आहे. त्या डायग्राममध्ये काय करायचं आहे आपल्याला? द फॉलोइंग डायग्राम शोज इम्पॉर्टंट फॅक्टर्स टू बी कन्सिडर्ड व्हाईल चूजिंग अ करिअर. आपल्याला जेव्हा करिअर निवडायचं असतं विद्यार्थी मित्रांनो, करिअर निवडताना कोणकोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत ते आपल्याला एका डायग्रामच्या मदतीने इथे सांगितलेलं आहे. ती डायग्राम आपण थोडी अभ्यासून घेऊ आणि मग पुढे जाऊ. डिस्कस इन युअर ग्रुप विच फॅक्टर्स यू रिगार्ड ॲज इम्पॉर्टंट वन्स. आता इथे करिअर निवडताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात, कोणकोणते मापदंड, कोणकोणते फॅक्टर्स लक्षात घ्यायचे असतात ते इथे आपल्याला दिलेले आहेत. मग आता तुम्ही हे सगळे फॅक्टर्स वाचून तुम्ही ठरवायचं आहे की विच फॅक्टर्स यू रिगार्ड ॲज इम्पॉर्टंट वन्स. या आकृतीमध्ये जे करिअर फॅक्टर्स दिलेले त्या करिअर फॅक्टर्सपैकी तुम्हाला काय वाटतं की कोणता फॅक्टर, कोणता मुद्दा इथे जास्त महत्त्वाचा आहे ते तुम्ही स्वतःशी ठरवायचं आहे. आपण आता या करिअर फॅक्टर्सची 1 बाय 1 चर्चा करू. पहिला आहे स्किल. स्किल अत्यंत महत्त्वाचा असा हा फॅक्टर आहे. जे करिअर आपण निवडणार आहे ते करिअर निवडताना ते स्किल आपल्यामध्ये आहे का याची आपल्याला जाणीव असली पाहिजे. दुसरं आहे इंटरेस्ट. जे क्षेत्र आपण निवडतोय ते आपल्याला आवडतं आहे का, त्याची आपल्याला आवड आहे का, त्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे का, हे पण आपण जाणून घेतलं पाहिजे. निव्वळ आपले मित्रमंडळी, आपल्या मैत्रिणी ते क्षेत्र निवडतायत किंवा घरचे आपल्याला आग्रह करतायत की तू या क्षेत्रामध्ये जा, अशा वेळी मात्र आपल्याला कदाचित निराशा पदरी येण्याची भीती असते. म्हणून जे क्षेत्र आपण निवडणारे, जे काम आपण निवडणारे त्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे की नाही हे पाहणं महत्त्वाचं असतं. पुढचं आहे एबिलिटीज. आपण जे काम निवडतोय, जो करिअर सेक्टर आपण निवडतोय
ते पूर्ण करण्याच्या एबिलिटीज आपल्यामध्ये आहेत का ते चेक करणं पण महत्त्वाचं असतं. पुढचं आहे पर्सनॅलिटी ट्रेट्स. आपलं व्यक्तिमत्व जे आहे ते आपलं व्यक्तिमत्व त्या करिअर सेक्टरला, त्या करिअर फॅक्टरला अनुकूल आहे की नाही, ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट यामध्ये असते. पुढचं आहे डिमांड. जे क्षेत्र आपण निवडतोय करिअर निवडण्यासाठी म्हणून जे क्षेत्र आपण निवडतोय त्या क्षेत्राला डिमांड आहे की नाही. म्हणजे समजा सो अँड सो डिप्लोमा असेल किंवा सो अँड सो इंजिनिअरिंग असेल, ITIचा एखादा ट्रेड असेल, BCom असेल, CA असेल, मेडिकल फील्ड असेल, सायंटिस्ट फील्ड असेल, या सगळ्या फील्डपैकी जे फील्ड तुम्ही निवडताय त्या फील्डला डिमांड आहे की नाही आताच्या करंट सिच्युएशनमध्ये ते पाहणं पण गरजेचं आहे. पुढचं आहे फायनान्शियल गेन्स. फायनान्शियल गेन्स ते शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते त्या करिअरमध्ये पाऊल ठेवल्यानंतर फायनान्शियल गेन्स आपल्याला प्रॉपर मिळणार आहेत की नाही. भविष्यामध्ये जे आपण शिकणार आहे त्यातून आर्थिक गरजा आपल्या पूर्ण होतील की नाही हे सुद्धा पाहणं त्यामध्ये गरजेचं असतं. त्यानंतर फॅमिली प्रोफेशन. काही काही घरांमध्ये एक फॅमिली प्रोफेशन चालत आलेला असतो. जसं एखाद्या विद्यार्थ्याचा जन्म समजा एखाद्या सोनार कुटुंबात झालेला असेल तर मग त्यांची एक स्वतःचं दुकान असेल, समजा सोन्याची पेढी असेल त्यांची स्वतःची, तर त्या फील्डशी संबंधित जर तो शिक्षण घेतोय तर मग ते त्याला अनुकूल असतं. ठीक आहे ना. असा फॅमिली प्रोफेशन जर आपला एखादा असेल तर त्या फॅमिली प्रोफेशनला अनुकूल आपण जर शिक्षण घेतोय, एज्युकेशन घेतोय, तो फॅक्टर आपण करिअर म्हणून जर निवडतोय तर मग तो एक त्याला प्लस पॉईंट असतो. फ्युचर प्रॉस्पेक्ट्स. जे करिअर फील्ड आपण निवडतोय त्याला काही फ्युचर प्रॉस्पेक्ट्स आहेत का, भविष्यामध्ये त्याला स्कोप आहे का, हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरतं. आता करिअर फॅक्टर निवडताना या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. पण आता या सगळ्या गोष्टींमधून तुम्ही थोडा विचार करून हे ठरवायचं आहे की यापैकी हे जे मुद्दे आहेत, लगभग 8 मुद्दे इथे मांडलेले आहेत. मग ते 8चे 8 मुद्दे महत्त्वाचे आहेत की त्यातले थोडे मुद्दे महत्त्वाचे आहेत, त्यातले काही मुद्दे महत्त्वाचे आहेत, हे तुम्ही ठरवायचं आहे. आणि हा जो करिअर फॅक्टरशी संबंधित असलेली ही जी ॲक्टिव्हिटी विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्ही स्वाध्याय म्हणून वहीमध्ये सोडवायची. आपण पुढे जाऊया, पुढची ॲक्टिव्हिटी बघू आपण. इथे ॲक्रॉस्टिक हा एक कवितेचा प्रकार आपल्याला इथे दिलेला आहे. ॲक्रॉस्टिक हा एक सोपा असा कवितेचा प्रकार आहे की ज्यामध्ये काय होतं, प्रत्येक ओळीच्या पहिल्या अक्षरापासून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार होतो. आणि समजा 4 ओळींची जर कविता असेल तर त्या 4 ओळींचं जे पहिलं अक्षर असतं, पहिलं अल्फाबेट असतं, ते पहिलं अल्फाबेट जर एकत्र केलं तर त्यापासून एक मिनिंगफुल वर्ड तयार होतो. An acrostic is a form of writing where the first letters in each of the lines form another word. For example, friend. आता इथे फ्रेंड या शब्दापासून एक ॲक्रॉस्टिक आपल्याला अभ्यासासाठी म्हणून दिलेली आहे. इथे बघा, फेथफुल, रिस्पेक्टेबल, इन्स्पायरिंग, एनकरेजिंग, नोबल आणि डिपेंडेबल अशी एक छोटीशी ॲक्रॉस्टिक इथं तयार केलेली आहे. मग फ्रेंड कसा असतो तर त्याचं वर्णन इथं केलेलं आहे. ठीक आहे. आणि हे वर्णन करत असताना जर प्रत्येक ओळीचं पहिलं लेटर जर बघितलं तर ते पहिलं लेटर एकत्र येऊन एक मिनिंगफुल वर्ड फॉर्म होतो. फ्रेंड हा एक मिनिंगफुल वर्ड इथे फॉर्म होताना आपल्याला दिसतोय. एक एक्झाम्पल आपल्याला इथे छोटंसं दिलेलं आहे. या एक्झाम्पलवरून आपल्याला काय करायचं इथे, प्रिपेअर ऑन युअर ओन सच acrostic for your dearest family member, name of your best friend, a quality or feeling, any profession. म्हणजे लगभग इथे 1 2 3 4 एक्झाम्पल्स इथे दिलेले आहेत. ते 4 पैकी आपल्याला जे सोपं वाटत असेल किंवा जे आपल्याला येत आहे, ज्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे, असं एक ॲक्रॉस्टिक आपल्याला इथं तयार करायचं आहे. कोणकोणतं तयार करायचं आहे, समजा युअर डिअरेस्ट फॅमिली मेंबर, आपले जे फॅमिली मेंबर्स आहेत त्या फॅमिली मेंबरवरती एक ॲक्रॉस्टिक तयार करायची आहे. जसं मदर, फादर, ब्रदर, सिस्टर,
ग्रँडमदर, ग्रँडफादर यांच्यापैकी कुणातरी एकावरती ॲक्रॉस्टिक तयार केलेली करायची आहे. दुसरं त्यांनी दिलेलं आहे नेम ऑफ युअर बेस्ट फ्रेंड. तुमच्या बेस्ट फ्रेंडचं नाव घ्यायचं आहे आणि त्या बेस्ट फ्रेंडच्या नावावरून आपल्याला एखादी ॲक्रॉस्टिक तयार करायची आहे. असं यापैकी तुम्हाला जी जमते आहे, जी तुम्हाला आवडते आहे किंवा या चौघांमधून एक एक एक्झाम्पल तुम्ही जर केलं तर उत्तम. ही सुद्धा ॲक्टिव्हिटी स्वाध्याय म्हणून लिहायची आहे. पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न आहे से वेदर द अंडरलाईन वर्ड्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस आर यूज्ड ॲज अ नाउन ऑर व्हर्ब ऑर ॲडजेक्टिव्ज. शब्दांच्या 8 जाती असतात. देर आर 8 पार्ट्स ऑफ द स्पीच. ठीक आहे. आणि हे पार्ट्स ऑफ द स्पीच कशावरून ठरत असतात विद्यार्थी मित्रांनो, तर ठराविक जो शब्द आहे तो शब्द त्या वाक्यामध्ये कोणतं काम करतोय त्या कामावरून त्या शब्दांच्या जाती ज्या आहेत, पार्ट्स ऑफ द स्पीच ज्या आहेत त्या ठरत असतात. आणि त्यापैकी इथे नाउन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह. इथे आता काही वाक्य दिलेले आहेत आणि त्या वाक्यांमध्ये एक एक शब्द जो आहे तो अंडरलाईन केलेला आहे आणि तो अंडरलाईन केलेला शब्द नाउन आहे की व्हर्ब आहे की ॲडजेक्टिव्ह आहे हे आपल्याला इथे सांगायचं आहे. आता पहिलं वाक्य बघा. पहिल्या वाक्यामध्ये वॉक हा शब्द दिलेला आहे. आय वॉक टू स्कूल एव्हरी डे. इथे वॉक हा जो शब्द आहे हा शब्द इथे व्हर्ब म्हणून दिलेला आहे. इथे तो क्रियापदाचं काम करतोय. आय वॉक टू स्कूल एव्हरी डे. आता दुसरं जे उदाहरण आहे या दुसऱ्या उदाहरणामध्ये वॉक हा जो शब्द आहे हा शब्द इथे नाउन म्हणून वापरला आहे. आय गो फॉर अ वॉक एव्हरी डे. पहिल्या वाक्यामध्ये वॉक हा शब्द व्हर्ब म्हणून दिलेला आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये तो नाउन म्हणून आलेला आहे. तिसरं एक्झाम्पल बघा विद्यार्थी मित्रांनो. दे गेव मी अ गिफ्ट एव्हरी डे. इथे गिफ्ट हा जो शब्द आहे हा नाउन म्हणून आलेला आहे. चौथं वाक्य बघा. यू कॅन गिफ्ट हर अ स्टोरी बुक. इथे मात्र हा जो गिफ्ट शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हर्ब म्हणून आलेला आहे. तिसऱ्या वाक्यामध्ये तो नाउन म्हणून आहे पण चौथ्या वाक्यामधला जो गिफ्ट शब्द आहे तो व्हर्ब म्हणून आलेला आहे. पुढचं वाक्य बघा. इट वॉज सोल्ड ॲज अ गिफ्ट पॅक. आता ह्या वाक्यामध्ये गिफ्ट हा शब्द जो आहे तो नाउन पण नाही आहे व्हर्ब पण नाही आहे, तो ॲडजेक्टिव्ह म्हणून आलेला आहे आणि तो कोणाबद्दल वर्णन करतोय, तो पॅक या नाउनबद्दल आपल्याला अधिक माहिती सांगतोय. म्हणून गिफ्ट हा शब्द इथे ॲडजेक्टिव्हचं काम करतोय. पुढच्या वाक्याकडे जाऊ आपण. पुढचं वाक्य बघा. दे बॉट अ न्यू हाऊस ऑन 10th स्ट्रीट. आता इथे न्यू हा जो शब्द अंडरलाईन केलेला दिसतो विद्यार्थी मित्रांनो हा इथे ॲडजेक्टिव्ह म्हणून आलेला आहे. ठीक आहे. हाऊस या नाउनबद्दल आपल्याला अधिकची माहिती तो शब्द देतोय, तो तिथे ॲडजेक्टिव्ह म्हणून आलेला आहे. पुढचं वाक्य बघा. द वॉटर टँक्स लीक अ लॉट. इथे लीक हा शब्द व्हर्ब म्हणून वापरला आहे. शेवटचं वाक्य बघा. द ओल्ड एज होम हाऊसेस 100 एजिंग अँड होमलेस पीपल. इथे हाऊसेस म्हणजे आसरा देणे असा त्याचा अर्थ आहे आणि म्हणून मग हा शब्द इथे व्हर्ब म्हणून आलेला आहे. आपण पाहिलं की वाक्यामध्ये तो शब्द काय काम करतो आहे त्यावरून त्या शब्दाची पार्ट्स ऑफ द स्पीच जी आहे ती ठरत असते. म्हणून आपण बघितलं की शब्द एकच होता इथे. गिफ्ट हा शब्द एकाच वेळी नाउन म्हणूनही काम करतोय, व्हर्ब म्हणूनही काम करतोय आणि तो पुढच्या वाक्यामध्ये ॲडजेक्टिव्ह म्हणून सुद्धा काम करतोय. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढे जाऊया आता. आपण आता प्रत्यक्ष लेसनला सुरुवात करूया. बी स्मार्ट. यशस्वी बना. मग यशस्वी कसं बनायचं आहे, स्मार्ट कसं बनायचं आहे हे आता आपल्याला या लेसनमध्ये बघायचं आहे. वी आर गोइंग टू सी इन दिस लेसन हाऊ वी शुड बिकम स्मार्ट और हाऊ वी शुड गेट सक्सेस इन आवर फ्युचर.
So, we will start the lesson here. Champions aren't made in gyms. चॅम्पियन्स जे असतात स्पर्धांमध्ये यश मिळवणारे जे स्पर्धक असतात, जे खेळाडू असतात, ते जिममध्ये तयार होत नाही. दे डोंट मेड इन जिम्स. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम. चॅम्पियन्स कसे तयार होतात, तर त्यांच्या स्वतःमध्ये ती भावना असावी लागते. समथिंग डीप दे हॅव इन देम. जिंकण्याची ईर्ष्या जी असते ना, ती ईर्ष्या त्यांच्यामध्ये असावी लागते. मग या चॅम्पियन्सच्या मनामध्ये काय काय असावं लागतं? त्यांच्यामध्ये अ डिझायर, अ ड्रीम, अ व्हिजन, या सगळ्या गोष्टी या चॅम्पियन्समध्ये असाव्या लागतात. त्यांना जिंकण्याची इच्छा असावी लागते, डिझायर. दे हॅव डिझायर टू विन. त्यांनी स्वप्न पाहिलेलं असावं लागतं, त्यांनी ड्रीम बघितलेलं असावं लागतं, आणि ते ड्रीम पूर्ण करायसाठी त्यांच्याजवळ व्हिजन असावं लागतं. एक प्लॅन ऑफ ॲक्शन त्यांच्यासमोर असावा लागतो, तेव्हाच चॅम्पियन्स तयार होतात. दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. या चॅम्पियन्स जर घडायचं असेल तर त्यांच्यामध्ये काय असावं लागतं? दे हॅव टू हॅव द स्किल अँड विल. त्यांच्याजवळ स्किल आणि विल या दोघं गोष्टी असाव्या लागतात. स्किल म्हणजे एखादं जे क्षेत्र त्यांनी निवडलेलं असेल त्या क्षेत्राबद्दलचं कसब त्यांच्यामध्ये असावं लागतं, स्किल. आणि विल म्हणजे इच्छाशक्ती. कसब आणि इच्छाशक्ती अशा दोघं गोष्टी त्यांच्याजवळ त्यांनी जे ठरवलेलं आहे ते पूर्ण करायसाठी असाव्या लागतात. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. विल त्यांच्यामध्ये खूप मोठी असावी लागते. स्किलपेक्षा मोठी विल त्यांच्यामध्ये असावी लागते. इच्छाशक्ती प्रबळ असावी लागते. तेव्हा आपण जे ठरवलेलं साध्य असतं ते आपल्याला मिळतं. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राईव्ह इन द सेम मॅनर. थ्राईव्ह म्हणजे प्रॉस्पर, ते प्रयत्न करतात खूप जास्त. सक्सेसफुल प्रोफेशनल जे असतात ते अशाच पद्धतीने खूप जास्त प्रयत्न करून त्यांना हव्या असलेल्या गोष्टी ते प्राप्त करतात. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट अवर गोल इन लाईफ, वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. प्रत्येकाकडे कोणत्या तरी एका गोष्टीचं स्किल खूप मोठ्या प्रमाणात असतं. नॅचरल टॅलेंट त्याच्याकडे असतं, आणि त्या नॅचरल टॅलेंटलाच बेस म्हणून वापर करून प्रत्येकाने काय करायचा असतो? त्याचा गोल सेट करायचा असतो. आणि असा जर नॅचरल टॅलेंटला आधारित जर गोल आपण सेट केला तर मग आपल्याला इझिली काय मिळतं? सक्सेस इन लाईफ आपल्याला इझिली मिळते. वी शॅल नॉट अचीव अवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम. आपण जे ड्रीम बघितलेलं असेल, जो गोल आपण सेट केलेला असेल, इफ वी डोंट ट्राय टू गेट दॅट, देन वी डोंट अचीव व्हॉट वी वॉन्ट. जो गोल आपला सेट केलेला आहे, तो गोल आपल्याला जर मिळवायचा असेल तर वी मस्ट टेक ॲक्शन्स. आपल्याला ॲक्शन्स घ्यावे लागतात. आणि विदाऊट टेकिंग ॲक्शन्स इट इज नॉट पॉसिबल दॅट वी कॅन गेट आवर सक्सेस. प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला गोल जे आहे, आपला साध्य जे आहे ते आपल्याला मिळत नाही. म्हणून इफ वी वॉन्ट टू बी स्मार्ट, इफ वी वॉन्ट टू गेट सक्सेस, देन वी मस्ट हॅव द स्किल अँड विल इन अस. अँड विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन स्किल. आपल्यामध्ये विल आणि स्किल या दोघं असल्या पाहिजे. जर यश आपल्याला मिळवायचं मित्रांनो, तर स्किल आणि विल या दोघं गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजे. आणि स्ट्रॉंगर काय असलं पाहिजे आपल्याकडे? विल. विल मस्ट बी स्ट्रॉंगर. इच्छाशक्ती आपली खूप दांडगी असली पाहिजे. आणि या दांडग्या इच्छाशक्तीच्या जोरावरती वी मस्ट अचीव अवर गोल्स, वी मस्ट गेट अवर सक्सेस. आणि त्याच्याच बरोबर आपल्याला कशाची गरज असते? ॲक्शनची. जे ड्रीम आपण बघितलेलं आहे ते ड्रीम पूर्ण करण्यासाठी आपल्याला ॲक्शन घेण्याची गरज असते. आपल्याला कृती करण्याची गरज असते. आणि ती कृती म्हणजे काय करण्याची गरज असते विद्यार्थी मित्रांनो? आपल्याला हार्ड एफर्ट्स घ्यायची गरज असते. स्टडी महत्त्वाचं आहे सगळ्यात, तो म्हणजे स्टडी, अभ्यास करणं, याची गरज आपल्याला असते. सेटिंग गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल ॲसेट्स.
a sense of originality and stepping stone to illuminate the path. Goals put one at the helm of life. Pursuing them acknowledges a better future situation. They help to steer a course of life rather than simply drifting along and lifting things happen. Setting goals has two valuable assets. आपण जेव्हा गोल निश्चित करत असतो ना विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा दोन पैलू जे आहेत ते पैलू म्हणजे दोन बाजू, या दोन महत्त्वाचे पैलू, दोन महत्त्वाच्या बाजू आपल्याला लक्षात ठेवायच्या असतात. त्यातली पहिली कोणती आहे? पहिली आहे अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी. अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड अ स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. कल्पकतेची समज आणि नवनिर्मितीची जाणीव या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. या आपल्याला समजल्या की मग आपल्याला आपला गोल जो आहे तो निश्चित मिळवता येतो. परस्युईंग देम ॲक्नॉलॉजीस अ बेटर फ्युचर सिच्युएशन. परस्युईंग देम त्यांचा पाठलाग करणे. ज्या दोन बाजू आहेत, जे दोन पैलू आहेत, त्या दोन पैलूंचा पाठलाग जर आपण केला, पाठलाग केला म्हणजे आपण जर सातत्य ठेवलं प्रयत्नामध्ये, आपण प्रयत्न सतत करत राहिलो, तर मग आपल्याला फ्युचर सिच्युएशन्स आपल्या कशा राहतात? बेटर असतात. आपला गोल जो आहे तो अचीव व्हायला आपल्याला मदत होते. दे हेल्प टू स्टिअर अ कोर्स ऑफ लाईफ रादर दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग अँड लेटिंग देम हॅपन. जस्ट लेटिंग देम हॅपन असं न होऊ देता, आयुष्य नुसतंच पुढं जात आहे असं न होता, आपल्याला जे मिळवायचं आहे ते आपल्याला मिळवण्यात मग मदत होते. विद्यार्थी मित्रांनो, आपण थांबूया इथे आता. स्वाध्यायासाठी म्हणून चिटचॅट ॲक्टिव्हिटीमधला जो पहिला, दुसरा आणि तिसरा ज्या 3 ॲक्टिव्हिटीज आहेत, या तिघा ॲक्टिव्हिटीज आपल्याला वहीमध्ये सोडवायच्या आहेत. आपण आपल्या पुढच्या तासिकेला भेटू.